नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। यामध्ये एकूण 50 प्रश्न आहेत आणि एकूण 50 गुण आहेत। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला सर्व या ठिकाणी IMP18 PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत। याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, कोकणामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? बघा, कोकणामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, कोकणामध्ये एकूण 6 जिल्ह्यांचा समावेश होतो। बघा, प्रश्न क्रमांक 2 बघा, सन 2011 ची जनगणना ही खालीलपैकी कितवी जनगणना होती? सन 2011 ची जनगणना ही खालीलपैकी कितवी जनगणना होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो, सन 2011 ची जनगणना ही बघा 11वी या प्रकारची ती जनगणना होती। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राचे एकूण किती प्राकृतिक विभाग पडतात? बघा, महाराष्ट्र राज्याचे एकूण किती प्राकृतिक विभाग पडतात? बघा, या ठिकाणी बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा, महाराष्ट्राचे एकूण प्राकृतिक विभाग म्हटलं तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, महाराष्ट्राचे एकूण 3 प्राकृतिक विभाग पडतात। बघा, प्रश्न क्रमांक 4 बघा, पूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची पूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, पूर्णा ही नदी तापी नदीची ती एक प्रमुख उपनदी आहे। बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा, कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, दमनगंगा ही नदी कोकणामध्ये अगदी उत्तरेकडे असलेली ती नदी आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण होते? बघा, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण होते? बघा, यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधला पहिला पर्यटन जिल्हा खालीलपैकी कोणता? महाराष्ट्र राज्यामधला पहिला पर्यटन जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामधला तो पहिला पर्यटन जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, वसंतराव नाईक हे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले मुख्यमंत्री आहेत। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी खालीलपैकी कोणती? महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा, महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी आहे। बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, सर्वात जास्त समुद्रकिनारा असलेला महाराष्ट्रामधील जिल्हा खालीलपैकी महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त समुद्रकिनारा असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, रत्नागिरी हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक समुद्रकिनारा असलेला तो जिल्हा आहे। बघा, प्रश्न क्रमांक 6 बघा, कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, कोल्हापूर हा जिल्हा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, अस्तंबा हे महाराष्ट्रामधले शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, अस्तंबा हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, अस्तंबा हे शिखर विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खांदेरी आणि उंदेरी ही बेटे कोणत्या जिल्ह्यामध्ये? खांदेरी आणि उंदेरी बेटे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये ती बेटे आहेत?
बघा खांदेरी आणि उंदेरी ही बेटे रायगड या जिल्ह्यामधली ती बेटे आहेत। बघा प्रश्न क्रमांक 9 बघा कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा कोल्हापूर ते सावंतवाडी विद्यार्थी मित्रांनो आंबोली हा घाट लागतो। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंकाई टंकाई हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा अंकाई टंकाई हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामधले ते किल्ले आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील अंकाई टंकाई हे किल्ले विद्यार्थी मित्रांनो नाशिक या जिल्ह्यामधले ते किल्ले आहेत। बघा प्रश्न क्रमांक 11 बघा गोदावरी आणि प्रवरा या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? गोदावरी आणि प्रवरा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील गोदावरी आणि प्रवरा यांचा संगम टोके या ठिकाणी होतो। बघा प्रश्न क्रमांक 12 बघा गोदावरी नदीवरचं विष्णुपुरी हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विष्णुपुरी हे धरण नांदेड या जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अष्टविनायक गणपतीपैकी बघा अष्टविनायक गणपतीच्या मंदिरापैकी बघा पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती मंदिरे? अष्टविनायकाच्या एकूण गणपती मंदिरापैकी पुणे या जिल्ह्यामध्ये एकूण अष्टविनायक गणपतीचे एकूण किती मंदिरे आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पुणे जिल्ह्यामध्ये एकूण अष्टविनायक गणपतीचे एकूण 5 मंदिरे आहेत। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांची स्थापना सन 1972 मध्ये ती झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी कोणत्या ठिकाणी? संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आळंदी या ठिकाणी आहे। क्रमांक पुढचा बघा सांताक्रूज हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? बघा सांताक्रूज हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो सांताक्रूज हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा सांताक्रूज हे विमानतळ विद्यार्थी मित्रांनो मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा महाराष्ट्रामध्ये केळी या फळाचं संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामध्ये केळी या फळाचं संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील यावल जळगाव या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केळी या फळाचं संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये संरक्षण साहित्य निर्मिती ठिकाण अंबरनाथ हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र बघा अंबरनाथ हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा विद्यार्थ्यांनो अंबरनाथ हे ठिकाण ठाणे या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 19 बघा इंडिया गेट ही वास्तू पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये? इंडिया गेट खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? इंडिया गेट बघा इंडिया गेट विद्यार्थी मित्रांनो दिल्ली या ठिकाणी आहे। बघा प्रश्न क्रमांक 20 बघा भरतपूर राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भरतपूर राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा भरतपूर विद्यार्थी मित्रांनो हे एक पक्षी उद्यान आहे तर ते पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भरतपूर राष्ट्रीय उद्यान पक्षी उद्यान आहे तर ते राजस्थान या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुवाहाटी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा गुवाहाटी हे शहर आसाम या राज्यामध्ये आहे आणि ते ब्रह्मपुत्र या नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 22 बघा जगन्नाथ मंदिर पुरी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? जगन्नाथ मंदिर हे पुरी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील जगन्नाथ हे मंदिर विद्यार्थी मित्रांनो ओरिसा या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा हँगिंग गार्डन कोणत्या शहरामध्ये? बघा हँगिंग गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा हँगिंग गार्डन विद्यार्थी मित्रांनो मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नौटंकी आणि रासलीला हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी नौटंकी आणि रासलीला हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील उत्तर प्रदेश राज्याशी संबंधित आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सेल्युलर जेल पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो सेल्युलर जेल हे
पोर्ट ब्लेअर या ठिकाणी सेल्युलर जेल आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, प्लासीची लढाई पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा, प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सन 1757 मध्ये प्लासीची लढाई ही झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वृत्तपत्राचे मुक्तिदाता असे पुढीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलला वर्तमानपत्राचे मुक्तिदाता असे पुढीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलला म्हणतात? वर्तमानपत्राचे मुक्तिदाता. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा वृत्तपत्राचे मुक्तिदाता असे चार्ल्स मेटकॉफ यांना वृत्तपत्राचे मुक्तिदाता असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1857च्या उठावामध्ये झाशी येथील उठावाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सन 1857च्या उठावामध्ये झाशी या ठिकाणचं नेतृत्व बघा विद्यार्थी मित्रांनो राणी लक्ष्मीबाई यांनी झाशी या ठिकाणचं नेतृत्व हे केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विवेक सिंधू हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा विवेक सिंधू हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील आद्य कवी मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाल्कची समुद्रधानी खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये? बघा पाल्कची समुद्रधानी खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, पाल्कची समुद्रधानी कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? तर भारत आणि श्रीलंका या 2 देशाच्या दरम्यान या ठिकाणी बघा पाल्कची समुद्रधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अस्पृश्यांची कैफियत हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं? बघा अस्पृश्यांची कैफियत हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यांची कैफियत हे पुस्तक लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, वंदे मातरम हे बघा राष्ट्रीय गीत आहे, तर हे पुढीलपैकी कोणी लिहिलेलं गीत आहे? बघा वंदे मातरम. बघा विद्यार्थी मित्रांनो वंदे मातरम हे गीत खालीलपैकी लिहिलेलं गीत आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इतिहासामध्ये बघा लाल पाल बाल, तर यामध्ये बघा पाल म्हणजेच खालीलपैकी इतिहासामध्ये बघा लाल पाल बाल याच्यामध्ये बघा पाल म्हणजेच खालीलपैकी कोण होय? बघा पाल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बिपिनचंद्र पॉल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पानिपतचं पहिलं युद्ध खालीलपैकी कोणामध्ये झालं होतं? बघा पानिपतचं बघा पहिलं युद्ध खालीलपैकी कोणामध्ये झाले होते? बघा बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये पानिपतचे पहिले युद्ध हे झाले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वास्को द गामा भारतामध्ये सर्वात प्रथम इसवी सन 1498 मध्ये आला होता, तर तो पुढीलपैकी कोणत्या बंदरामध्ये आला होता? बघा वास्को द गामा सन 1498 मध्ये कालिकत या बंदरामध्ये आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय सिव्हिल सेवेचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा सिव्हिल सेवेचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा लॉर्ड कॉर्नवॉलिस यांना भारतीय सिव्हिल सेवेचे जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दुसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी भरली? दुसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी भरली होती? बघा सन 1931 मध्ये विद्यार्थी मित्रांनो दुसरी गोलमेज परिषद ही भरली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा भारतीय असंतोषजनक असे लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषजनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इसवी सन 1932 मध्ये पुणे करार खालीलपैकी कोणामध्ये झाला होता? बघा सन 1932 मध्ये बघा पुणे करार झाला होता, खालीलपैकी कोणामध्ये झाला होता? बघा महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये सन 1932 मध्ये पुणे करार हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अन्न पदार्थाची ऊर्जा खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? बघा अन्न पदार्थाची ऊर्जा. बघा अन्न पदार्थाची ऊर्जा विद्यार्थी मित्रांनो कॅलरीज या एककामध्ये विद्यार्थी मित्रांनो अन्न पदार्थाची ऊर्जा ही मोजली जाते. प्रश्न क्रमांक बघा, ध्वनीचा सर्वात जास्त वेग खालीलपैकी कशामध्ये असतो? बघा ध्वनीचा सर्वात जास्त वेग खालीलपैकी कशामध्ये असतो?
बघा स्थायूमध्ये विद्यार्थी मित्रांनो ध्वनीचा सर्वात जास्त वेग असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रक्तामध्ये हिमोग्लोबिनमध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ रक्तामधील हिमोग्लोबिनमध्ये कोणता जास्त या ठिकाणी पदार्थ असतो? तर यामध्ये लोह या ठिकाणी जास्त असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, फुफ्फुसाचं मुख्य कार्य पुढीलपैकी बघा फुफ्फुसाचं बघा मुख्य कार्य पुढीलपैकी कोणतं आहे? बघा फुफ्फुसाचं मुख्य कार्य म्हणजे रक्ताचं शुद्धीकरण करणे हे फुफ्फुसाचं मुख्य कार्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये खालीलपैकी कशाचा वापर बघा मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कशाचा वापर या ठिकाणी केला जातो? बघा सिल्वर नायट्रेट यांचा या ठिकाणी प्रामुख्याने उपयोग केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सजीवामध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना बघा अत्यंत सावकाश होणारा बदल म्हणजे त्यांना उत्क्रांती असे म्हणतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या झाडाला आधारमुळे असतात? बघा खालीलपैकी बघा या ठिकाणी बघा मका या विद्यार्थी मित्रांनो आधारमुळे असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, निकट दृष्टिता हा दृष्टिदोष पुढीलपैकी कोणत्या भिंगांच्या सहाय्याने सुधारता येतो? निकट दृष्टिता बघा निकट दृष्टिता विद्यार्थी मित्रांनो आंतरवक्र या भिंगाच्या सहाय्याने तो या ठिकाणी सुधारता येतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सस्तन प्राणी या वर्गामध्ये या ठिकाणी येत नाही? सस्तन प्राणीच्या मध्ये येत नाही। बघा सस्तन प्राणीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मगर या ठिकाणी सस्तन या वर्गामध्ये या ठिकाणी मोडत नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्रामपंचायतीमध्ये सर्वात जास्त सदस्यसंख्या खालीलपैकी किती असू शकते? ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त सदस्यसंख्या खालीलपैकी किती असू शकते? बघा 7 ते 17 म्हणजे 17 या ठिकाणी जास्त या ठिकाणी सदस्यसंख्या असू शकते। प्रश्न क्रमांक पुढचा, पंचायत राज ही मूळ संकल्पना खालीलपैकी कोणाची होती? बघा पंचायत राज ही मूळ संकल्पना खालीलपैकी कोणाची संकल्पना होती? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे, कारण तुमचा एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो। सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील।